मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर या मंडळी इथे आपण सर्वप्रथम आधी नाश्ता करून घेऊ. वाजलेत भरपूर, तर आधी नाश्ता करून घेऊ. या नाश्ता करायला मस्त मिक्स जी वेज म्हणजे स्प्राउट्स आहेत, म्हणजे मोड आलेली कडधान्य, त्याची भाजी आहे, मटकी बिटकी, वाटाणे बिटाणे. तर चला या मंडळी, चपात्या आहेत इथे, या नाश्ता करायला. तर मंडळी डायरेक्ट आता तुम्हाला आपल्या सकाळच्या व्हिडिओनंतर आता डायरेक्ट भेटतो आहे. म्हणजे सकाळी नाश्ता केल्याच्यानंतर आता डायरेक्ट भेटतो आहे. रात्रीचा 1:45 झाला आहे मंडळी. कारणही तसंच आहे दिवसभर न भेटण्याचं. ॲक्च्युली काय माहिती आहे का, माझा विकनेसपणा थोडा. आम्ही गेलो होतो चेकिंगला, तुम्हाला जसं बोललो होतो सोनोग्राफी करायला जाणार आहे. तर त्या सोनोग्राफीमध्ये स्टोन निघाला आणि स्टोन भरपूर मोठा आहे. जवळजवळ त्याची साईज 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. आणि ते बोलले आता औषधाने हा स्टोन नाही काढू शकत, ह्याला तुम्हाला ऑपरेट करूनच काढावं लागेल. आवाज स्लो आहे कारण बाजूला सगळे झोपलेत म्हणून आवाज सगळा स्लो आहे. तर तीच सगळी धावपळ होती. पण त्याचबरोबर सकाळपासून तनू आणि गट्टू पण आजारी आहेत. म्हणजे अजीर्ण, उलटी वगैरे, जुलाब वगैरे झालेत. म्हणतात ना सगळं एकाच दिवशी येतं. तर तसाच प्रकार झाला आज. तर बघूया आता. मी आता समीक्षा त्याला दवाखान्यात घेऊन गेले, कारण मला माझं ऑफिसचं काम जरा पटापट काम संपवायचं होतं, कारण ते काम पेंडिंग होतं. कदाचित मला उद्या ॲडमिट व्हावं लागेल. कदाचित काय लागेलच, कारण आता ठीक आहे, आता त्रास नाही होत आहे, पण भविष्यात तो त्रास होऊ नये या कारणासाठी आता ते ऑपरेशन करणं जरुरीचं आहे असं मला तरी वाटतं आहे. म्हणजे डॉक्टरांनी जरी सुचवलं, आता काय आपण त्यातले विशेष तज्ज्ञ नाही आहे, त्यामुळे लोक सांगतात. काय म्हणतात ना, ॲक्च्युली मंडळी कसं माहिती आहे का, ही चूक माझीच आहे. जेव्हा हा त्रास व्हायचा ना, तेव्हा मला डॉक्टर सोनोग्राफी करायला सांगायचे, पण मी कारणास्तव काही कारणास्तव कशाला, पैसे वाचावेत हाच एक हेतू असायचा. पैसे वाचावेत, पैसे कशाला खर्च करा. पण ते पैसे खर्च करता आता डायरेक्ट आता मोठाच हे झाला. पण होईल बरं. मग अशा आई पप्पांना पण भेटून आलो मी, तर त्यांनीसुद्धा खूप धीर दिला. म्हणतात ऑपरेशन करून टाक, कारण बरं गरजेचं आहे. हां म्हणजे पैशाचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे सध्या, कारण काय माहिती का, माझं मेडिक्लेम आहे, त्या मेडिक्लेममधनं हे कवर होईल. फक्त एवढंच की माहिती आहे का, सुरुवातीपासून ना मंडळी मी घाबरतो आहे. म्हणलं इंजेक्शन म्हणलं ना तरी साधं, तरी मी खूप घाबरतो. हां आता काय करणार, आलिया भोगासी असावे सादर. तर मंडळी हे सगळं सांगायचं होतं तुम्हाला, त्यामुळे दिवसभरात काही व्हिडिओ शूट अजिबात करता नाही आला. सगळेच टेन्शनमध्ये होतो. मी तर टेन्शनमध्ये होतो. समीक्षाचं टेन्शनमध्ये, माझं टेन्शन, प्लस तनूचं गट्टूचं टेन्शन. गट्टू तर बरं आहे, गट्टू आता मस्त की मोबाईल बघतोय, पण तनूने उलट्या करून हैराण झाला, जुलाब करून उलट्या करून हैराण झाला. तर असो मंडळी, काय करणार, परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि काहीतरी बॅकग्राऊंडला काहीतरी आवाज येतो आहे. असो तर मंडळी, आता कदाचित ब्लॉग उद्यापासून शूट करता येईल ना करता येईल का माहीत नाही. हे सगळं असं आहे मंडळी. असो, तुमच्या सगळ्यांनी सदिच्छा असतील सोबत, तर नक्की आपल्याला आपण याही फेजमधनं बाहेर येऊ. तर तुर्तास तरी व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी.